मित्रांनो नमस्कार. मनोगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. मित्रांनो, एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबाला स्वतःचं कर्तृत्व समजू लागतो त्या दिवसापासून त्या माणसाचा प्रवास हा उतरंडीकडे होतो. त्या माणसाचा प्रवास हा अधोगतीकडे सुरू होतो. राजकारणामध्ये सर्वच गोष्टी काही स्पष्ट बोलायच्या नसतात, पण जेव्हा भावनेच्या भरात तो बोलून जातो तेव्हा मात्र सारवासारव करण्याची वेळ ही त्याच्यावर येते, त्याच्या कार्यकर्त्यांवर येते. तेव्हा त्या सत्तेतील माणसाला स्पष्ट वक्ता म्हणा किंवा परखड विचारांचा मानून त्या नेत्याचं समर्थन हे सर्रासपणाने केलं जातं. काही जण या नेत्यांच्या विधानांना राजकीय विरोधक त्याचा विपर्यास करतात असं म्हणण्यापर्यंत मजल या ठिकाणी जाते. गेल्या 2 दिवसापूर्वी महायुती सरकारमधील जलसंपदा मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील व कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे यांचं धक्कादायक विधान हे महाराष्ट्र समोर आले. या दोन्ही विखे आणि कोकाटेंच्या विधानांवर आज मात्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतोय. राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणतात, अवैध वाळूच्या गाड्या व खडीच्या गाड्या ह्या चालू द्या, काही फरक पडत नाहीये, माणसं सगळी आपलीच आहेत, त्याकडे मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर अधिक योग्य होईल, असं विधान सोलापुरातील एका कार्यक्रमात जलसंपदा मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी या ठिकाणी केलंय. आणि दुसरं विधान हे समोर आले ते नव्याने कृषी मंत्री झालेल्या माणिकराव कोकाटे यांचे विधान हे समोर आले. पीक विम्याच्या संदर्भात बोलताना माणिकराव कोकाटे असं म्हणतात, प्रत्येक योजनेमध्ये 2-5% हा भ्रष्टाचार होतच असतो, असं मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कबूल करून जणू काही शोले चित्रपटातील गब्बर सिंगला रामगड लुटण्याचा मुक्त परवाना हा दिलेला आहे, असाच अर्थ हा कोकाटेंच्या विधानातून प्रतिध्वनित होतो, असंच अर्थ त्या कोकाटेंच्या विधानातून निघतो. पण ही असली खाबुगिरी जर असेल आणि यातून मात्र प्रश्न निर्माण होतो. राधाकृष्ण विखे पाटील व माणिकराव कोकाटे व महाराष्ट्रातील इतर पक्षातील जबाबदार मंडळी ही सदैव सत्ताधारी पक्षात जाण्यासाठी का आतुर असतात, सत्ताधारी पक्षामध्ये हे का प्रवेश करतात, याचं कारण जर फक्त कुठलं असेल तर ही जी 2-5% खाबुगिरी आहेत, ही खाबुगिरी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी त्यातून हे अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाहीत, किंबहुना या विधानातून अगदी सहजपणाने ते लक्षात आल्याशिवाय देखील राहत नाहीये. त्यामुळे कोकाटे यांनी केलेल्या वक्त्यावर पुन्हा आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये एक वादंग उमटले. आणि प्रसार माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवारांच्या मंत्र्यांनी हे धोरणात्मक बाबीवर बोलावं आणि वादग्रस्त विधानं टाळण्यासाठी अजितदादा पवारांनी आपल्या मंत्र्यांना या कानपिचक्या दिल्याचे विश्वसनीय सूत्रांची माहिती ही समोर आली. त्यामुळे असलेली सत्ता ही जशी मंत्री महोदयांच्या दृष्टीने ही परिवर्तनाची संधी आहे, तशीच मंत्री महोदयांच्या दृष्टीने आपलं वर्तन सुधारण्याची देखील ही एक खूप मोठी नामी सुवर्ण संधी आहे. याबाबत अब्राहम लिंकन यांचे एक वाक्य खूप लक्षवेधी आहेत आणि अब्राहम लिंकन यांचं वाक्य खूप बोलकं देखील आहे. अब्राहम लिंकन असं म्हणतात, एखाद्या माणसाच्या स्वभावाची आणि संवेदनशीलतेची परीक्षा घ्यायची असेल तर त्या माणसाच्या हातात एकदा सत्ता देऊन पहा, तो सत्तेत असताना कसा बोलतो, कसा वागतो, हे त्याच्यात असलेल्या वागण्यातून हे प्रतिध्वनित होतं आणि त्याच्या मुखवट्या मागचा चेहरा हा समाजासमोर येतो. मित्रांनो, हे सांगण्याचं कारण असं की राधाकृष्ण विखे पाटील व माणिकराव कोकाटे हे आज सत्तेत असल्याने सत्तेच्या अहंकाराचा दर्प हा कोकाटे आणि विखेंच्या कामकाजात दिसता कामा नये, अशीच महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. कोकाटे आणि विखे हे आज कॅबिनेट मंत्री असल्याने दोघांच्याही अवतीभोवती आज गुळाच्या खेपेला मुंगळ्यांचं वारूळ तयार व्हावं अशी स्तुती पाठकांची खूप मोठी गर्दी ही विखेंच्या पाठीशी आणि कोकाटेंच्या पाठीशी ही तयार झालेली आहे. हा सत्तेचा मद आणि या सत्तेच्या मधामुळे आज तरी महायुती सरकारचं दुकान हे जोरात चालू आहे. त्यातील काही प्रामाणिक कार्यकर्त्यांचा अपवाद सोडला तर नवीन येणारे कार्यकर्ते हे ग्राहक आहेत.
ते येणारे ग्राहक मात्र हे सत्ता कारणासाठी आणि अर्थकारणासाठी हे महायुती सरकारला जोडले जात आहेत. त्यातून ठेकेदारी आणि ठेकेदारातून वारेमाप पैसा कमवणं हाच उद्देश हा त्या पाठीमागचा दिसतोय. त्यामुळे नेत्यांच्या चुकीला चूक म्हणण्याची किंबहुना नेत्यांच्या असलेल्या विधानाला बरोबर म्हणण्याची साहस आणि धाडस हे खुशामतखोर असलेले कार्यकर्ते अजिबात किंबहुना सहसा करू शकत नाही. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील आज सत्तेत आहेत. ते मात्र मजबूत अशा नगर जिल्ह्यातील सहकारामुळे त्याही पेक्षा राधाकृष्ण विखे पाटील आज सत्तेत आहेत. ते केवळ आणि केवळ असलेल्या बलाढ्य घराणेशाहीमुळे आणि माणिकराव कोकाटे आज सत्तेत बसले आहेत. ते केवळ छगन भुजबळ यांच्या असलेल्या विरोधात पोटी असलेल्या भूमिकेतून माणिकराव कोकाटे आज सत्तेत बसलेले आहेत. तेव्हा कोकाटे यांनी पीक विम्याच्या योजनेच्या गैरप्रकाराबद्दल जे विधान केलं किंबहुना जे बोललं ते मात्र अजिबात गैर बोललं असं मी अजिबात मानत नाही. पण 2-5% भ्रष्टाचार हा प्रत्येक योजनेत होतो असं जबाबदार मंत्री म्हणून कोकाटे यांनी बोलणं ही भूमिका मात्र लोकशाही संज्ञेमध्ये बसती का? तर मित्रांनो, ती अजिबात ही लोकशाही संज्ञेमध्ये बसत नाही, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तेव्हा जसं कोकाटेंच्या विधानांचं समर्थन करता येत नाही, तसंच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानाचं चलता आहे म्हणून त्याचं उदात्तीकरण किंबहुना त्याचं समर्थन किंबहुना त्याची पाठराखण हे अजिबात करता येणार नाही. जर कोणी डोळ्यावर गांधारीसारखी पट्टी बांधून चुकीच्या वक्तव्याचं समर्थन करत असेल तर ते समर्थन करणारा समूह आणि ते समर्थन करणारा नागरिक हा या समाजाचा अत्यंत आजारी असल्याचं लक्षण हे मानलं जाईल. मुळात सत्तेत राहून राजकारण करताना बरं वाईट हे स्वीकारावं लागतं. जशी की गांधीवादी भूमिका घेताना आजच्या समाजाने महात्मा गांधी हे कधी स्वीकारले नाही. अगदी त्यांच्या अनुयायांनी देखील महात्मा गांधींना 100% 100% स्वीकारलेलं नाही. तसं असतं तर गांधी हत्येनंतर महाराष्ट्रामध्ये शेकडो ब्राह्मणांची घरे ही जाळली गेली नसती. तेव्हा मित्रांनो, सांगण्याचा मुद्दा हाच की वास्तव हे नेहमी विस्तावासारखं असतं आणि विस्तव हे नेहमी चटकं देणारं असतं. त्यामुळे सत्ताधारी म्हणून नेमकं काय बोललं पाहिजे आणि कुठं नाही बोललं पाहिजे याची जबाबदारी जशी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी ठेवली पाहिजे, तशी ती ज्येष्ठ मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांनी पण या ठिकाणी ठेवण्याची अतिशय नितांत गरज आहे. महायुतीच्या सरकारला 1.25 ते 1.5 महिन्याचा कालावधी लोटला. 1.25 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील गुन्हेगारीचा क्राईम रेट हा अतिशय मोठ्या प्रमाणावर फोफावलाय. या सरकारचा पायगुण म्हणा किंबहुना या सरकारचा अवगुण म्हणा, महाराष्ट्रामध्ये परभणीसारखी घटना आणि महाराष्ट्रामध्ये सरपंच संतोष देशमुखांच्या निर्गुण हत्येने महाराष्ट्र हा पूर्णपणे ढवळून गेलाय. महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य हे खराब झालंय. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आज तरी ऑल इज नॉट वेल असंच महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय चित्र दिसतंय. त्यात पालकमंत्री पदाबाबत रुसूबाई रुसूचा खेळ आणि नाराजी नाट्य आणि रुसवा फुग्यांचा एक पात्री प्रयोग हा अजूनही महाराष्ट्रामध्ये खेळला जातोय. त्यामध्ये मंत्री असलेल्या अनेक मंत्र्यांची वादग्रस्त विधानांची भर ही देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झाली आहे. हे पाहिल्यावर महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट नक्कीपणाने जाणवते. महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार नक्की आलंय की महाराष्ट्राच्या जनतेवर राज्य आलंय अशी स्थिती एकंदरीत या ठिकाणी दिसते. निदान महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा हाकताना काही पथ्य ही पाळली गेली पाहिजे. तोंड बंद ठेवलं तर मासा पण गळाला लागत नाही आणि माशाची शिकार पण या ठिकाणी होत नाही. हे मात्र या ठिकाणी लक्षात घेण्याची खूप मोठी आवश्यकता आहे. राजकारणामध्ये जसं चंदन आहेत तसंच राजकारणामध्ये अनेक कोळसे देखील आहेत. कोळसे उगळायचे की चंदन उगळायचं हे महाराष्ट्रातील जबाबदार मंत्र्यांनी ठरवायचं आहे. विशेषतः कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे यांच्या प्रत्येक विधानामागे हा महाराष्ट्रामध्ये वाद उभा राहिलाय. हे काही कोकाटेंच्या बाबतीत अनावधानाने होत नाही. त्यामागे कोकाटे यांच्या असलेल्या विधानातून एक विशिष्ट अजेंडा राबवणं आणि तो पुढे रेटण्याचा प्रयत्न हा ह्या ठिकाणी सातत्याने होतोय.
विरोधक याबाबत आणि पत्रकार याबाबत कोकाटेंच्या विधानांचं जे महाराष्ट्रामध्ये होणारी चर्चा ही मोठ्या प्रमाणावर फैलावली जाते, त्यातून मात्र एक फार मोठं षडयंत्र हे कोकाटेंच्या बाबतीत खेळलं जाण्याची खूप मोठी शक्यता दिसते. परंतु कोकाटे यांनी देखील महाराष्ट्र राज्याचे जबाबदार मंत्री म्हणून काम करताना भविष्यामध्ये खेळाडू व्हायचं किंबहुना खेळणं व्हायचं हे मात्र त्यांनी ठरवायचं आहे. माणिकराव कोकाटे यांनी मात्र या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत अतिशय गांभीर्याने या ठिकाणी विचार करण्याची खूप मोठी आवश्यकता आहे. राधाकृष्ण विखे पाटलांनी देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक ज्येष्ठ मंत्री म्हणून काम करत असताना दुभंगलेल्या मनस्थितीमध्ये महाराष्ट्र पुन्हा उभा राहणार नाहीत याची दक्षता आणि सजगता ही जशी राधाकृष्ण विखे पाटलांनी ठेवली गेली पाहिजे, तशीच महाराष्ट्रातील अन्य मंत्र्यांनी, तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांनी ही ठेवण्याची खूप मोठी आवश्यकता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका.